मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम। 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान, तर 15,000हून अधिक उमेदवार रिंगणात। मुंबईमध्ये सत्तेची महालढत। 227 प्रभागातून सर्वाधिक 1,700 उमेदवार रिंगणामध्ये, तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। 65 जागांसाठी मतदान, 230 उमेदवारांमध्ये लढत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा अजित पवारांनी फेटाळल्या। राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का या माध्यमांच्या प्रश्नावरती अजितदादांचा मात्र नकार। अजित पवारांचा 1999 मधील शिवसेना भाजप युतीवर आरोप। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चामध्ये पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवले, आरोप करत पुरावे असल्याचा अजित पवारांचा दावा। तर 1999 मध्ये मीच जलसंपदा मंत्री होतो, त्या काळामध्ये पार्टी फंडसाठी असा कुठलाच निर्णय झाला नाहीये, अजित पवारांचे आरोप एकनाथ खडसेंनी फेटाळले। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयाची तपासणी। एका तक्रारीच्या पडताळणीसाठी क्राईम ब्रांचकडून ऑफिसमध्ये चौकशी, तक्रारीत तथ्य न आढळल्यानं अधिकारी परतले। नुसती भाषणं करून पोट भरत नसतात। TV9 मराठीच्या मुलाखतीत शिंदेंचा राज ठाकरेंवर निशाणा, तर मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला 150 जागा मिळतील, एकनाथ शिंदेंना विश्वास। वरळी प्रभाग क्रमांक 193 या ठिकाणी ठाकरेंचे शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावरती पैसे वाटपाचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांच्याकडून व्हिडिओ व्हायरल, तर हरीश वरळीकर यांनी मात्र आरोप फेटाळले। मुंबईमध्ये झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यावरती पैसे वाटल्याच्या गुन्ह्याखाली या ठिकाणी तक्रार समोर, तर तक्रारदार व्यक्तीनं सीसीटीव्ही फुटेज देत या प्रकरणी तक्रार केल्याची ही माहिती। कल्याण पूर्वेतील खडे गोळवली परिसरात राडा। पैसे वाटपाचा व्हिडिओ काढल्यानं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण। भाजप उमेदवार विकी तरे यांच्याकडून शिवीगाळ। लासनगरमध्ये भरारी पथकानं पैशांनी भरलेली बॅग पकडली। सुभाष टेकडी या परिसरातली आंबेडकर चौक या ठिकाणची घटना, तर निवडणूक भरारी पथकाकडून पुढील तपास सुरू। ठाकरे बंधूंकडून मतचोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी भगवा गार्डचा प्रयोग, तर 2000 पदाधिकाऱ्यांवरती जबाबदारी। मतदान केंद्रांबाहेर भगवा गार्ड तैनात असणार। अदानी 10 वर्षातच इतके मोठे कसे झाले? मोनोपॉली असलेला माणूस देशाला वेठीस धरू शकतो। पुण्यात राज ठाकरेंचं विधान, तर महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करू, फडणवीसांचं उत्तर। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान, तर 7 तारखेला निकाल। प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला 23 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर। अकोल्यावरून खामगावकडे जाणाऱ्या भरधाव कारचा भीषण अपघात। नागपूर मुंबई महामार्गावरती कार दुभाजकाला आदळल्यानंतर चाक निखळलं, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। ब्लिंकिटची 10 मिनिटात डिलिव्हरीची सुविधा बंद। देशभरातील डिलिव्हरी कामगारांच्या संपानंतर केंद्राचा निर्णय। आपचे नेते राघव चड्ढा यांनी बंदी घालण्याची केली होती मागणी। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल। महानगरपालिका निवडणूक क्षेत्रामध्ये आजपासून 3 दिवस ड्राय डे असणार। मद्य विक्री करणारे हॉटेल, बार आणि दुकानं आजपासून 16 जानेवारीपर्यंत बंद। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरती 26 जानेवारीपासून एसी लोकल धावणार। कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात दररोज एसी लोकलच्या 14 फेऱ्या चालवल्या जाणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।